खाजाबाई बागवान लिखित पाऊलखुणा काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न. सोलापूर अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद, सोलापूर व ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 7 जानेवारी 2024 रविवार रोजी राज्यस्तरीय दुसरे फातिमाभिषेक मुस्लिम मराठी साहित्य संमेलन सोशल महाविद्यालयात मोठ्या थाटाने संपन्न झाले. सचिव अय्यब नल्लामंदू यांनी कुराण पठण करून संमेलनाची सुरुवात केली. यानंतर डॉक्टर अजीज नदाफ यांच्या हस्ते वृक्षाला जल अर्पण करून उद्घाटन करण्यात आले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अकोला येथील सुप्रसिद्ध साहित्यिक, लेखिका, प्राध्यापक डॉक्टर अर्जिनबी युसुफ शेख या होत्या. यावेळी मंचावर स्वागताध्यक्षा सौ सुरैया जहागीरदार, डॉक्टर नजीज नदाफ, मुख्य संयोजक प्राचार्य इजा तांबोळी, अय्यूब नल्लामंदू, प्राचार्य शकील शेख, अनिसा सिकंदर शेख, ॲडव्होकेट हाशम पटेल, मुस्लिम कबीर, कवी मुबारक शेख, सय्यद अल्लाउद्दीन आष्टी, सायराबानू चौगुले रत्नागिरी, खजिनदार हसीब नदाफ इत्यादी उपस्थित होते. हे सर्व मान्यवर हाफिजा बागवान, तोलन बागवान, नूरजहा बागवान, रफिक बागवान, डॉक्टर नसरीन बागवान, सुमय्या बागवान, बशीर बागवान, कमरून बागवान यांच्या हस्ते कवी खाजाबाई बशीर बागवान लिखित काव्यसंग्रह आयुष्याच्या वाटेवर उमललेल्या पाऊलखुणा व क्षणभंगूर हे जीवन या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. यानंतर फराज फाउंडेशनतर्फे डॉक्टर इजा तांबोळी यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. तर ॲडव्होकेट सिकंदर शेख यांच्या स्मरणार्थ फातिमाभिषेक सामाजिक पुरस्कार अमित उर्फ आम्रपाली मोहिते यांना प्रदान करण्यात आला आणि शाहिदा सय्यद यांना ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेच्या वतीने युगश्री फातिमाभिषेक साहित्य पुरस्कार 24 सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. शफी बोल्डेकर यांनी प्रास्ताविक केले. स्वागताध्यक्षा डॉक्टर सुरैया जहांगीरदार यांनी केले. सर्वांचे स्वागत करत शाल बुके देऊन सत्कार केले व आपल्या स्वागताध्यक्ष भाषणाचा सारांश सादर केला. दोन्ही संस्थेच्या वतीने प्रास्ताविक डॉक्टर तांबोळी व ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचे संस्थापक शफी बोल्डेकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉक्टर मोहम्मद शेख यांनी केले तर आभार अय्यूब नल्लामंदू यांनी मानले. महामुंबईसह जगदीश भोईर, सोलापूर.